हॅलो. शिंदम साहेब, हा साहेब. तुमचं ते रेकॉर्डिंग ऐकलं आता. हो साहेब, मी संबंध महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक भक्तांची मी जाहीर माफी मागतो साहेब, आणि नाक घासून माफी मागतो. नाक घासून म्हणजे काय तुम्हाला राव पद्धत आहे का? भाजपच्या ह्याच्यातनं निवडून आला छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आणि गु खाल्ल्याकडून काय लाज वाटते का तुम्हाला? माझ्याकडून चूक झाली साहेब. मी गु खाऊन दारूतून केलं का तुम्ही? तुमचं सगळं आक्रोश मी मान्य करायचं साहेब. आक्रोश काय मान्य करायचा आहे? चपलीने हाणला तरी कमी आहे राव. लाज वाटली पाहिजे तुला. ज्या शिवभक्तांच्या ज्या बहुजन समाजाने तुला शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातनं निवडून दिलं, शिवाजी महाराजांच्या पक्षाने तुमच्या ह्याच्यात वापर केला, तुम्ही नालायकांनो त्याची हे करून मतांची भीक मागितली आणि खुशाला असं बोलताय. मग अशी दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही म्हणला की मी असं बोललोच नाही म्हणून. तुझ्यावरती तू उपमहापौर असू दे नाही तर कुठला बी झाटूजा असू दे, तुझ्यावरती ठिकठिकाणी दळिंद्रे आम्ही गुन्हे दाखल करणारे कुत्री आहे साहेब. मी या शिवरायांबद्दल बोलण्याची माझी लायकीच नाहीये साहेब. अरे लायकी नाही. आई बरोबर झोपून बापाला रामराम करणारे आवलं ते नीच माणसा. मी माफी मागतो साहेब, आपली पूर्ण जाहीर माफी मागतो. अरे माफी मागून हे होणार आहे का कुत्रे? तुला लाज वाटली पाहिजे ना. फार खावा गु खाऊन केलं का तू डुकरा? हा काय करतो? सुद्धा करीन साहेब. मी चूक, माझ्याकडून जी चूक घडली ती चूक माफ करण्यासारखी नक्की नाही साहेब. आपला आक्रोश जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून तू हे असले जर तुम्ही गु खायची कामं केली तर काय तुमच्याकडनं लोकांनी करावं? तीच लोक तुझ्या गांडीव लातात येत्या निवडणुकीत. तुझ्या घरात बसायची बार येईन कुत्र्या. तुला ठिकठिकाणी तुझ्यावरती गुन्हे दाखल करणार आम्ही. नाही 100% साहेब. मी कुशाला म्हणतोय चुकीच्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या ह्याने काढलंय का तुला? तू अशी बोलायची पद्धत आहे का तुला? आधी तू स्वतःचा शोध घे. नकटे तुला कोणी काढलाय त्याचा? मी क्षमा मागतो साहेब. कुत्र्या फोनवर बोलतोय, तू समोर पाहिजे नव्हतं. तुला चपलीने भाडकावा तुझं मुस्काड आणलं असतं. तू उपमहापौर असू दे नाही तर लवडूची कुणी बी असू दे, तुझी लायकी नाही भाडकावा महाराष्ट्रात राहायची कुत्रे. कळलं का? तुझ्या आत्ता आम्ही गुन्हा दाखल करणार जाऊन. काय माफी मागून काय करणार तू? माफी मागून हॅलो हॅलो शिंदम बोल बाबा बोल. काय माफी मागून हे होणार आहे? बोलायच्या आधी तुला कळत नव्हतं का?